29 ऑक्टोबरला सोलापुरातील 3 माजी आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश होणार, तर काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंचा प्रवेश पुढे ढकलल्याची माहिती. लंडनमधून आलेल्या वाघनखांचं उद्यापासून कोल्हापूरमध्ये प्रदर्शन. कोल्हापुरातील शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी वाघनख पाहता येणार. देशात यापुढे क्रिप्टोकरन्सी मालमत्ता मानली जाणार, त्यावर मालकी हक्काचा दावा केला जाऊ शकतो. मद्रास उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल. नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाचा भोंगळ कारभार समोर. रुग्णालयामधून बेपत्ता झालेल्या रुग्णाचा मृतदेह तलावामध्ये आढळला. रुग्ण बेपत्ता झाल्यानंतर सुद्धा पोलिसात कुठलीही तक्रार नोंद नाही. अमरावतीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कबुतरांचे थवे सोयाबीन खात असल्यानं नुकसान. बाजार समितीकडून शेतकऱ्यांना शेतमाल ठेवण्याची व्यवस्था करून देण्याची मागणी. नाशिकमध्ये अवकाळी पावसाचा कहर. डाळिंब बागांना मोठा फटका. डाळिंबावर तेल्या आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता. ठाण्याच्या शहापूरमध्ये अवकाळी पावसानं हाहाकार. भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवेदन. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अगस्ती नदीला पूर. नदीवरील पूल वाहून गेला. चिंचोडी खुर्द आणि रायते गावातील वस्त्यांचा संपर्क तुटला. राज्यामध्ये पुढील 2 ते 3 दिवस वादळी पावसाची शक्यता. कांदा, सोयाबीन, कापूस, मका, टोमॅटो, भाजीपाल्यासह पिकांचं नुकसान.